ज्ञानेश्वरी वाचन भाग 16. माझे जे प्रकृती आहे आयुर्वेदानुसार ते थोडे वात प्रकृती आहे. त्यामुळे एखाद्या धीर गंभीर किंवा वेदोक्त वेदपठण करणाऱ्या गुरुजींप्रमाणे माझं हे असत नाही, असणार नाही. पण तरी सुद्धा ते तुम्हाला आवडू शकतं, कारण वेगवेगळ्या प्रकृतीने शेवट ईश्वराकडे जायचं आहे ना. उदाहरणार्थ नित्यपाठ घेतला तर मी नंतर पाहिला तर माझ्या लक्षात आलं की मी माझ्या वडिलांप्रमाणे म्हणतोय. बरं, आता एक गोष्ट सांगतो, नित्यपाठाला चांगला प्रतिसाद मिळतोय तर तो जेव्हा तुम्ही फॉरवर्ड कराल तेव्हा आपले हे इतर व्हिडिओसुद्धा फॉरवर्ड करा, जरूर फॉरवर्ड करा, कारण हेही महत्त्वाचं आहे. नित्यपाठामध्ये आपण अर्थच घेतला नाही आहे. आणि माऊलीच्या कृपेने गंमत पहा, वाटलं नव्हतं 109 श्लोक होतील, एका व्हिडिओमध्ये सगळे झाले. आणि ब्रेक घेतला तो सुद्धा किती, असं केलं झालं 1 मिनिटात सुरू केलं परत. ही माऊलीची ताकद, हा भगवंताचा आशीर्वाद, बाकी काही नाही. तर 2 गोष्टी आहेत की माझे प्रकृती थोडी वात प्रकृती आहे, त्यामुळे थोडं अशा पद्धतीचं मी बोलतो, पण कंटेंटकडे लक्ष द्या. बरं, थोडं पसरट असतं, बरं असू दे ना, माऊली केवढी पसरट आहे आता तुम्हाला दिसणार आहे. आत्ता हे जेव्हा मी अभ्यास करत होतो सांगण्यापूर्वी तेव्हा माझ्या लक्षात आलं, अहो माऊली सुद्धा पसरट आहे. जरी शब्द विणसंवाद होऊ शकत असला तरी माऊलीने खूप शब्द वापरलेत. तर त्यामुळे माझे शब्द थोडे अधिक येणार, पण तुम्ही एंगेज राहणार, या सगळ्याशी निगडीत राहणार, तुम्हाला राहावंसं वाटणार. फक्त बाकीच्या नाही एंगेज करा, एवढंच म्हणण्याचा मुद्दा आहे. तर आता जे श्लोक आहेत आणि ओव्या आहेत त्या पहिल्या अध्यायातले 2, 3 श्लोक आणि नंतर ओव्या वाचणार आहे मी. तर त्यामध्ये फारसं निरूपण करण्यासारखं नाही आहे, तरी श्लोकापेक्षा माऊलीने बरंच जास्ती निरूपण केलं आहे, म्हणजे वर्णन केलं आहे. तर बघूया काय गंमत आहे. तर पहिल्या श्लोकात संजयाला धृतराष्ट्र विचारतोय की काय रे बाबा, काय चाललंय तिकडे. आणि मग धृतराष्ट्र आपल्या दिव्य दृष्टीने तिथलं काय ते सांगतोय. धृतराष्ट्राला टेन्शन आहे, काय करतात पोरं, आहे की नाही. त्यामुळे तो विचारतोय की बाबा काय होतंय आता, काय नाही. त्याला असंही वाटतंय की पांडवांचं न्यायराज्य परत करायचं, तर म्हणजे ही एक शंका पण इथे व्यक्त केली आहे की न्यायराज्य आहे, त्या न्यायासाठीच हे युद्ध आहे, अन्यायाचं निराकरण करण्यासाठी युद्ध आहे. तर चुकून दुर्योधनाला, म्हणजे बाप किती आहे बघा, जास्त कडावा, म्हणून ते मुलं तशी झाली की चुकून तरी पांडवांना हे परत द्यायचं या दुर्योधनाच्या मनात येऊ नये असं धृतराष्ट्राला वाटत होतं. मगाशी जर मी चुकून शब्द चुकलो असेल तर सांगा की हे आता काय करतोय बा, काळजी पडले. तर आता पुढचा श्लोक आहे 2 आणि 3. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तथा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय काय म्हणतो की हे राजा, हे धृतराष्ट्रा, व्यूहरचित पांडवांचं सैन्य पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांकडे आला. ते पहिले सेनापती होते ना, 2-3 सेनापती बदलले वाटते इन द कोर्स ऑफ 18 days. तर त्यातला हा पहिला सेनापती असणार आहे, सरसेनापती. तर दुर्योधन त्यांच्याकडे आला, थोडी तरी त्याला होती काहीतरी लाज लज्जा, मोठ्यांचा मान. तर तो अहो आचार्य असं संबोधतोय. हां,
म्हणजे बघा, निगेटिव्ह माणसात सुद्धा काही पॉझिटिव्ह भाग असतो. तर तो सन्मानाने विचारतोय, अहो आचार्य, तुमच्या हे राजाला प्रश्न विचारलाय, राजाने प्रश्न विचारलाय. तो 3ऱ्या श्लोकात आहे, पश्येदाम पांडपुत्राणाम आचार्य महती चमू व्यूढाम द्रुपदपुत्रेण. काय व्यूढ आहे? तव शिष्येण धीमता. तुमचा शिष्य आहे तो. तिथे पाथर मारली मात्र ही विलनी झाली. काय पाथर मारली? क्या हो आचार्य, तुमचा तो बुद्धिमान शिष्य. हे थोडं खडूसपणाने बोलणारी माणसं असतात की नाही, ते म्हणतात तुमच्या मित्राने असं केलं, म्हणजे काहीतरी वाकडं झालं असेल तर मग तुमचे मित्र असं म्हणायचं. संबंधित तर यांचेही असतात, संबंधित नसतात का? त्याशिवाय चर्चेला विषय आला का? तर असतात. पण म्हणताना म्हणायचं की हो, तुमच्या मित्राने काय केलं बघा, तर हे विषय काढतात. तर हे तिरकसपणा, खडूसपणा. आमच्या पुण्याला नाव ठेवू नका, कारण तुमच्या मनात लगेच ते. म्हणून मी तर पुण्याची बाजू घेणार. तर ठीक आहे, आपला विषय वेगळा आहे. सर्व हे विश्वाची माज आहे. करा पुणंच काय घेऊन बसला, सगळं विश्व माज आहे. काही वेळा खरोखरीच अशी भावना मनामध्ये उमटते की हे अख्खं जग माझं आहे. आता सुदैवाने मी विषुववृत्तापर्यंत गेलो आणि बरोबर पुण्याच्या पलीकडच्या टोकाला गेलो, म्हणजे काश्मीरच्या, लडाखच्या पलीकडे गेलो, दुसऱ्या टोकाला, कंप्लीट 180 डिग्री पृथ्वीच्या. तर म्हणजे आता पृथ्वीवर दुसऱ्या टोकाला जाऊन आलो ना, तर असं फील मनात येतो, भावना येते की अरे हे सगळं माझं आहे. वा क्या बात, हे सगळं विश्व माझं आहे. आणि विश्वाची माझे घर माऊलीचा शब्द आहे, त्यावरून मी शिकलो असेल, पण तसाच विचार, तसा विचार येत नाही. तर अरे वाह, काय शिकागो, अरे क्या गोवा, क्या सिंगापूर, क्या दिल्ली. तर आणि पाहिलेल्या काही गोष्टी व्हिडिओमध्ये, अरे क्या स्वित्झर्लंड, क्या जपान. तर हे तुर्कस्तानसुद्धा खूप छान आहे बरं का, बघितलं आहे मी. अरे क्या बात आहे तुर्कस्तान. थोडे काही देश आहेत की ज्याच्याबद्दल तेवढं छान वाटत नाही, फील येत नाही, पण अरे क्या बात आहे, काय शिकागो आहे. तर हे क्या बात है, हे वाला फिलिंग आहे. म्हणजे ते माऊलीमुळे आलं आहे की विश्वाची माझे घर. तर थोडं विषयांतर झालं. हां, तर तिरकसपणा, तर आपल्याकडे तर सगळं विश्वच माझं आहे, हे भावना आहे, जी माऊलीची आहे आणि आपली आहे, आपल्या सगळ्यांच्या ऐकणाऱ्यांची पण असणार आहे. पुण्यावरून निघालं हे सगळं. असो, तर तिरकसपणा काय केला की तुमच्या बुद्धिमान, परत शब्द वापरलाय, म्हणजे किती टोचतोय बघा. तुमचे अतिशहाणे मित्र, आपण म्हणतो तसं, तुमच्या अतिशहाणे शिष्य आणि द्रुपदाचा पुत्र, त्याने या अफाट सैन्याची कशी व्यूहरचना केली आहे बघा. द्रुपदपुत्राने कसा व्यूह रचलाय आपल्या विरुद्ध, तुमचा शिष्य. तर इथे 2 आणि 3 झालं. माऊलीने या मुद्द्यावर भर नाही टाकला, माऊलीने वाढवलंय खूप, आणि या मुद्द्यावर नाही भर टाकला की हा कसा बोलतोय बघा. आम्ही थोडे गॉसिप बॉईज आहोत ना, त्यामुळे आमच्या असं लक्ष जातं. गॉसिप बॉईज असणं अगदी वाईट नाही. गॉसिप गर्ल्स म्हणून एक सिरियल होती, त्याचे काय चांगले वाईट परिणाम असतात, उपयोग असतो, हे जाऊन युवल नोवाला विचारा, आत्ता विषय नाही. तर इथे माऊली म्हणते, ती वेळी तो संजय बोले,
म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळय पसरले कृतांतमुख. संजय म्हणला, हे तुमचा दुर्योधन नाही बोललेला, हे बोललाय कोण? संजय बोललाय. संजय वेगळं बोलतोय, दुर्योधन वेगळं बोलतोय. बघाल आता पुढे की हो, हे पांडव सैन्य जणू काही प्रलय काळी तोंड फाडून सृष्टीचा संहार करणारं जे काळाचं मुख आहे ना, म्हणजे काळाचं मुख असं असतं, हे काळा नलाचे तोंडी असं पण एक ठिकाणी आहे ना, की हा जणू काय अग्नी आहे काळ हा. तर जो प्रलय काळचा काळ आहे, प्रलयाचा जो काळ आहे तो म्हणजे सगळं ग्रसित करणारा, ग्रासून टाकणारा, गिळून टाकणारा आहे. तर त्यावेळेला सृष्टीचा संहार करून पाहणारा प्रलय काळ जसा आहे तसं हे युद्धासाठी खवळलेलं पांडवांचं सैन्य आहे. म्हणजे एक प्रकारे हा संजय पण बायस झालाय की काय माहीत नाही. पांडवांचं सैन्य इनडायरेक्ट येतो ना विषय, की हे पांडवांचं सैन्य जणू काय एक ज्वालामुखी आहे आणि ते गिळून टाकणार, राख करून टाकणार आहे बहुतेक विरोधकांना, म्हणजे आपल्याच पुत्राला. अरे बापरे, धृतराष्ट्र गप्प कसा बसला माहीत नाही. तर तैसे दे घनदाट उठावले एकवट, जैसे उसळले कालकूट धरी कवण. ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून कालकूट नावाचं विष बाहेर पडलं आणि ते सगळ्यांना जनावर दिसू लागलं, म्हणजे हे कालकूट विष जगाला व्यापून नष्ट करून टाकणार. हे अनावर होणार आणि देवदैत्यांना ते खाऊन टाकणार. तर तसं हे कौरवांवर चाल करून जाण्यास सिद्ध झालंय, अनावर झालंय. अरे बापरे, आणि तो धृतराष्ट्राला घाबरवूनच सोडला. धृतराष्ट्र को घबरा दिया. आज मला वाटलं तर 102 पर्यंत आपण जाऊ, कारण काहीच वर्णन खूप करण्यासारखं नाही आहे, पण बोलता बोलता सुचत जातं बघा काय. तर माऊली काय म्हणाली की जसा काय वडवानल आहे आणि आधी काय झालं आपलं काळकूट आहे समुद्र मंथनातून निघालेलं, ती उपमा दिली. ग्रासून टाकेल तसं हे पांडव सैन्य कौरवांवर चाल करून जाण्यास सिद्ध झालंय आणि अनावर झालंय असंच दिसतंय बाबा. ना तरी वडणवानलू सांदुकला, प्रलय वाते पोखला, सागर शोषूने उधवला अंबरासी. आता वडवानल पेटलाय कुठं? समुद्रामध्ये. समुद्रात वडवानल पेटून त्याला प्रलय काळच्या वायूचं साहाय्य मिळालंय. प्रलय काळचा वायू आणि समुद्रात पेटलेला अग्नी यांचं साधन. आता जेव्हा वारा सुटतो तेव्हा अग्नी कसा पसरतो आपल्याला माहिती आहे. अख्खं रानच्या रान पेटतं. अजूनही अमेरिकेमध्ये होतात ते, काय त्याला म्हणतात आता आठवत नाही इंग्रजीतला शब्द, पण जंगलचं जंगल खाक होतं. आत्ता मधल्या काळात तर घरं पण खाक झाली वाटतं. तर हे वडवानं पेटलेलं आहे, अग्नी असा पेटला आहे. त्याला वाऱ्याची साथ मिळाली, म्हणजे तो पसरतोय. मग इतका आहे. आता हे उपमा अलंकार आहे, हे थोडा अतिशयोक्ती आहे की जणू काही तो संपूर्ण सागराला शोषून टाकेल. अखा केवढा मोठा सागर आहे, तर त्या सागराला हा वडवानल शोषून टाकणार आणि तो आकाशाला भिडणार. म्हणजे तो आकाशाला भिडतोच आहे. अग्नी म्हणल्यावर आकाशाला भिडणारच. तर असं हे ते पांडवांचं सैन्य. तसे दळ दुर्धर
नाना व्यूही परिकर अवमगले भयासूर ती काळी. अरे बाप रे, क्या घबरा दिया आहे. त्याप्रमाणे पांडवांचा अफाट आणि अनेक प्रकारच्या सैन्य रचनेने, आता रचना कशी आहे त्याचंही वर्णन केलं आहे की ते वेगवेगळे युद्धाचे व्यूह असतात की नाही, त्यातला एक चक्रव्यूह आपल्याला माहिती आहे, आणखी कितीतरी व्यूह असतात ना. तर हे असे अनेक व्यूह तिथे सज्ज आहे. तिथं समोर उभा आहे माऊली. माऊली म्हणजे आता माऊली कोणालाही म्हणू शकतो. तर ही आपली भगवंत उभा आहे, अर्जुनाशी बोलतोय. गीता सुरू झाली आहे पण अर्जुन आणि याचा संवाद अजून सुरू झाला नाही. आत्ता संजय धृतराष्ट्राचा आहे. म्हणजे बहुतेक कृष्ण परत हे सगळं अर्जुनाला सांगत असेल की काय, कारण सांगितले गीता अर्जुनाला ना. मग ही पहिली 3 श्लोक कुठून आले, तर हे कृष्णच सांगतोय की काय माहीत नाही. तर ते सैन्य पाहून व्यूहरचना आहेत अनेक, तर त्यामुळे ते भयानक दिसतंय हो, भयानक दिसतंय. संजय आला. 92 ते देखोनी दुर्योधने अव्वैरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचानने गजघंटा ते. आता इथे ट्विस्ट आहे. ट्विस्ट आवडतो का सिरियलमधला? सिरियल किती जण बघतात सांगा? मराठी सिरियल किती बघतात सांगा? हां, ट्विस्ट चाहिए. तर यहाँ एक ट्विस्ट है. क्या ट्विस्ट है की संजय इथे घाबरलाय, स्वतः घाबरलाय. तो धृतराष्ट्राला तर वर्णन करायचं त्याची ड्युटीच आहे, तर तो बाप घाबरला असणार आहे. हे ऐकून ऐकून इतकं ते वाक्य त्याने उच्चारले आहेत. आणि मग खुद्द गीतेतली वाक्य काय बघूया आपण. हां, हे माऊलीने केलेलं एक्सप्लेनेशन आहे जास्तीचं, पण आपण 4थ्या श्लोकात बघूया. यो यो धान विराटाश्च द्रुपदाश्च महारथ. नावं आली आहेत पुढे, तर त्या नावात तरी मला जास्त बोलण्यासारखं असू नये अशी माझी अपेक्षा आहे. नुसती नावांची यादी. आणि भगवंतानी एक नुसती नावं अशी टोटल फक्त नावं अशी पण 4थ्या आणि 5व्या श्लोकात सांगून टाकली माऊलींनी. ती त्याचा परत कितीतरी विस्तार केला 102व्या श्लोकापर्यंत. तर हे थोडा विस्तार केला आहे भीतीबद्दलचा माऊलींनी. तर माऊलीला ते दिसलं असेल, समजूया आपण. खुद्द 2ऱ्या-3ऱ्या श्लोकामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असं दाखवलं नाही, पण एका शब्दात अफाट महती चमू, यातून माऊलीला ते सेन्स झालं असेल. 3ऱ्या श्लोकात पांडुपुत्राणाम आचार्यम महती चमू असं आहे ना, की तो दुर्योधनाला पण ती भीती वाटली असेल असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मग ते काळा नाळाचे तोंडी वगैरे हे सगळे डिटेलमध्ये माऊलीने म्हटलं. तर आता इथे ट्विस्ट काय आहे ते बघून दुर्योधन काय म्हणतो. अव्वरिले कवणे माने जैसे न गणिते पंचानने गजघंटाते. तर दुर्योधन काय, तो म्हणतो काही नाही, किरकोळ आहे. ते देखून दुर्योधने अव्वरले कवणे माने जैसे, जसं हत्तींचा समूह आहे, तांडा नाही म्हणत त्याला, कळप आहे, हत्तींचा कळप आहे, तो अंगावर धावून आलाय. तरी देखील सिंह म्हणतो काही नाही, मीच भारी आहे, आय एम द मोस्ट पॉवरफुल ऑफ द वर्ल्ड. आणि इकडे काय, हत्तींचा कळप आहे. या हत्तींच्या कळपापुढे त्या सिंहाचं काही जाणवत नाही. त्यांनी एखाद्या हत्तीवर धाव घेतली तर मागून दुसरा हत्ती शेपटीत त्याला पकडून घराघरात फिरवेल. आता हे तुम्हाला ॲनिमल प्लॅनेट बघून जास्त स्पष्ट करून घ्यावं लागेल. मला आत्ता तेवढं इतके मी बघितलेत व्हिडिओ, त्यातला आठवत नाही आहे, पण नाही पाड लागणार हो. पण हा दुर्योधन नाही कबूल करतोय. तो म्हणतोय
दुर्योधने अव्हेरिले कवणे माने, जैसे निगणिजे पंचानने गजघंटा ते. पंचानन म्हणजे सिंह. सिंहाने गजांच्या म्हणजे हत्तींच्या कळपाला काही मोजलंच नाही. आपण म्हणतो ना, मैं उसको नहीं काउंट करता, आय डोंट काउंट बैठा मेरा कुछ नाही आहे. तर तसं हे 92व्या श्लोकात माऊलीने म्हटलं. मग द्रोणापाशी आला. आता इथं त्यांनी दुसऱ्या श्लोकातली जी ही आहे दुर्योधनाची चाल आहे गुरूंकडे आणि तिथे सेनापती असल्याकडे, तिथे माऊली आली आहे. मग द्रोणापाशी आला तयाने म्हणे हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. हे बघ पांडवांचं सैन्य कसं सज्ज झालंय. आचार्य हे बघितलं का केवढं सज्ज झालंय. आणि इथे मी मगाशी जे म्हटलं सारख्याजम आहे, कसं झालं हो बघा, काय पसरलंय, तुमच्या शिष्याने केलंय. मग आपण ते वाचून टाकू पटापट. त्यात मगाशीच मी ते श्लोक वाचतानाच एक्सप्लेन केलं आहे ना. तर 93व्या श्लोकामध्ये म्हटलं तो मग द्रोणापाशी आला त्या ते म्हणे हा देखील कैसा दळभार उचलला पांडवांचा. दळभार म्हणजे अख्खा पांडवांचा दळभार यांनी खांद्यावर घेतला आहे, म्हणजे तो सांभाळतोय. ही इज द लीडर. गिरी दुर्ग जैसा चालते तैसे विविध व्यूह भमते. वरती महती चमूम आहे ना, व्यूह भवते हे रचले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. जो का आदमी शिष्य आपुला. माऊलीने आणखीन फटकावला. म्हणजे तेच सारख्याजम पुढे गेला. तसं माऊली पण इथेच राहत होती ना. सांगताना तिकडे नाही वाशात सांगितलं, पण इकडे आहे ना मुक्काम आमच्या घराजवळ आळंदीत. तर मग जो का तुम्ही शिष्य आपुला, विद्या देऊन कुरठा केला. तुम्ही त्याला शहाणा केला ना एवढी विद्या देऊन. तेणे हा सैन्य सिंधू पाखरला देख देख. आता पटापट ते अर्थ वाचून टाकू. तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदराजाचा मुलगा जो धृष्टद्युम्न, त्याचं नाव धृष्टद्युम्न. इतकी अवघड आहेत पूर्वीची नावं. आता तुम्ही अवघड नावं देताना काय अवघड आहे ही पण होती. तर धृष्टद्युम्न त्याने नाना प्रकारच्या सैन्याची रचना केली हो. आणि त्या सैन्य जणू चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसते. एखादा मोठा किल्ला जणू काय चालत येतोय. उंच सकल प्रदेश असेल ना, त्यामुळे खाली सैनिक मग थोडं वरच्या लेवलला गेले असतील सैनिक, त्यामुळे ते बहुतेक हे सगळं माऊलीचं व्हिज्युअलायझेशन. भगवंत काही सांगत नाही. तो असा किल्ला तयार झाला आहे, तिकडून सैन्य येतं आहे, ते उभं राहिलं आहे ॲक्च्युली. आणि मग इथे सेंटरला कृष्णार्जुन आहेत, इतर पांडव आहेत, हा दृष्टद्युम्न आहे द्रुपद पुत्र, आणि त्याच्यामागे ते सैन्य आहे. तर ते थोडा उतार चढाव असेल तर ते असं वरती पसरलं असेल म्हणून अशी कल्पना करून माऊली म्हटले एखाद्या डोंगरी किल्ल्यासारखं हे सैन्य आहे आणि चालून येते ते जणू चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे हे तुमचं त्यांचं सैन्य दिसतंय. आणि बघा ज्या शिष्याला तुम्ही धनुर्विद्या देऊन त्यात पूर्ण निष्णात केलं त्याने ही आता दुसरी उपमा टाकली तिथे. समुद्राप्रमाणे पसरलेल्या सैन्याची रचना केली, म्हणजे इतका अफाट पसरले, समुद्रासारखा अफाट पसरलंय पांडवांचं सैन्य. काय या द्रुपदाच्या पोराला तुम्ही शिकवला. त्याने बघा केवढ्या व्यूहरचना करून ठेवल्या. आता आपलं कसं व्हायचं, मनात भीती असेल पण बोलताना बोलून दाखवायचं नाही, म्हणताना म्हणायचं किरकोळ आहे पण मी त्याला खाऊन टाकणार आहे पुढे असेल ते. आणि मग नुसती यादी आहे महाराजा आज नको. पण हे वाचून सांगताना ना तेवढा घशाला तितका ताण पडला नाही. सलग श्लोक म्हणताना जसं वाटलं तसं तेवढं नाही. आणि हे आपलं 25 मिनिटाचं नेहमीच होतं आहे. त्या दिवशी पण आपण नित्यपाठ वाचला तेव्हा 25 मिनिटातच झाला होता ना. मग माऊली काय म्हणाली की त्यांनी 109 श्लोक स्वरूपानंद स्वामी माऊलीने घेतले ना,
ते मी त्या दिवशी म्हणालो, ते लोकांना आवडलेत, बघतायत लोक. त्यात नित्यबाडाचा हॅशटॅग आहे आणि तो असायला काही हरकत नाही. एरवी आपण खोटे हॅशटॅग टाकून प्रसिद्धी मिळवत नाही की चला आज रश्मिका मंदानाचा उल्लेख आला आहे, द्या हॅशटॅग टाकून, हे लोक बघत सुटतील, असं नाही आहे. नित्यपाठच म्हटलं आहे, तर तो नित्यपाठाचा टॅग असल्यामुळे लोक जास्त बघतायत आणि खरंच बरं वाटतंय. पण त्यात अर्थ नाही आहे. त्यामुळे जे जे बघतायत त्या सगळ्यांना सांगा की बाबांनो, वाचनाचे व्हिडिओज बघा. हा 16वा व्हिडिओ झाला, 95वा श्लोक झाला, भगवंताचा 3रा श्लोक झाला. एवढा आजच्यासाठी पुरे आहे. काही थोडं नाम घ्यावं भगवंताचं, माऊलीचं. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद श्रोते हो, तुम्ही आहात म्हणून मी आहे. व्ह्यूज 0वर आले तर काय होईल मला माहीत नाही. माझा विचार आहे असा, कमीत कमी व्ह्यूज राहिले, आता कमीच आहे तरी करत राहायचं. कारण नुसतं वाचण्याने जेवढं कळत नाही तेवढं कळत आहे. सो पण तुम्ही बरोबर राहिलात तर मजा येईल. आपल्या गप्पा आहेत असं समजा, आणि गप्पा मारायला कोणी नसेल अशा म्हाताऱ्या माणसांना द्या, आणि ज्यांना वेळ नाही आहे त्यांना पण द्या. मुलांना सांगितलं मी की नाही अरे गीता वाचताय ठीक आहे, ज्ञानेश्वरी पण बघा, त्या नित्यपाठाचा निदान अर्थ कुठे मिळतो इंग्लिशमध्ये बघा आणि ते वाचा, निदान नित्यपाठ. कारण काय आहे, त्यांना वेळ कमी आहे तर त्यांना ते वाचू दे आणि हे ऐकू दे. कधी झोपायच्या वेळी छान, मी परवा एकदा झोपायच्या वेळी लावून असं झोपलो ना, इतकं छान फील आला ना. इतकं झोपायच्या वेळी शेवट आपला जो शांततेचा काळ जायला पाहिजे स्वप्नात सुद्धा, म्हणजे झोपेत सुद्धा, तर ते त्याच्यापूर्वीची ही शांतता छान होते रील आणि शॉर्ट्सपेक्षा. सो देख लो, बता दो औरों को, हो रहे जो वायरल. जय श्री राम.